गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना पेण तालुक्यातील हमरापूर विभागातील गणेश मूर्ती उद्योगावर नैसर्गिक संकट कोसळले। मुसळधार पावसामुळे तांबडशेतसह परिसरातील अनेक गणेश मूर्ती कारखान्यांमध्ये पाणी शिरल्यानं तयार व अर्धवट अवस्थेतील शेकडो मूर्तीचं नुकसान झाले असून कारखानदारांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले। या पार्श्वभूमीवर भाजपचे तालुका महामंत्री तथा रायगड जिल्हा परिषद आरोग्य व पशुसंवर्धन समितीचे सभापती वैकुंठ पाटील यांनी बुधवारी तांबडशेत येथील नुकसानग्रस्त गणेश मूर्ती कारखान्यांना भेट देऊन पाहणी केली। शासनाकडून नुकसानग्रस्त कारखानदारांना तातडीची आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले। सभापती पाटील यांनी तांबडशेत येथील आशीर्वाद आर्ट या गणेश मूर्ती कारखान्याची पाहणी केली। कारखान्याचे मालक वैभव ठाकूर यांनी त्यांना झालेल्या नुकसानीची माहिती दिली। कारखानदारांचे पण नुकसान झाले आहेत। ज्याने आता सेटअप बोलून आम्ही उभं केलेत त्यांचे पूर्ण सेटअपच ऑन गेले आहेत। त्याच्यामुळे आमची एकच सरकारला विनंती आहे की सर्वांना त्याचा म्हणजे थोडासा सहकार्य सरकारने आम्हाला करून आम्हाला मदत करावी हीच आम्हाला विनंती आहे। सरकार पुरामध्ये आमच्या गणपती कारखान्यात भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। भरपूर कारखान्यात पाणी जाऊनच्या मोठ्या मूर्तींचा आणि कलरच्या मूर्तींचं पण नुकसान झालं खूप। त्या कारखान्यापर्यंत कमरेच्या वरती पाणी होतं सर। अमरावतीमध्ये 750 कारखाने आहेत आमच्याकडे। 750 कारखान्यामधून जवळजवळ बऱ्याच कारखान्यामध्ये पाणी गेला। सगळ्या रस्त्याच्या कडे असे पूर्ण कारखान्यांना पाणी होतं। लाखो रुपयाचं नुकसान झालं। भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। त्या कारखान्याचे भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। तर शासनाकडून अपेक्षा आहे की नुकसान भरपाई द्यावी लवकरात लवकर किंवा निदान त्याची पाहणी तरी करून घ्यावी लवकर। काय बोलतं सरकार पाणी करायला येते ते सगळं निर्वहन झाल्यावर येतं पाणी करायला। ते लवकर पाणी केली तर बरं होईल। मग त्याला निदर्शन येईल की किती नुकसान झालं ते निदर्शन येईल। त्याच्यामुळे आता गणपती जवळ आले त्याच्यामुळे आम्ही कारखानदार जे आवरा घेतो म्हणजे जशा मूर्ती जशा खराब झाल्या त्या मूर्ती बाजूला करून नवीन मूर्ती कशा चालू करतो त्या भागात बघतो आम्ही। गणपती कारखानदारांचं फार मोठं नुकसान झालं आहे। खरं म्हटलं तर या ठिकाणी पंचनाम्याचे आदेश तहसीलदारांनी दिलेले आहेत आणि निश्चितपणे ज्याचं नुकसान झालं आहे त्याला भरपाई मिळाली पाहिजे। त्या अनुषंगाने त्या ठिकाणी कामसुद्धा चालू झालेलं आहे। मला माहिती आहे पाणी जे आहे ते जवळपास 1400 ते 1500 मिलीमीटर पाऊस हा गेल्या 3-4 दिवसामध्ये पडलेला आहे। त्याच्यामुळे ज्याप्रमाणे ढगफुटी होते त्याप्रमाणे पाऊस पडलेला आहे आणि या पावसामुळे आज आपण बघितलं तर पाताळगंगेची जे काय पात्र आहे ते पात्र पूर्ण खोपोलीपासून अगदी भीमाशंकरच्या पायथ्यापासून येणारं पाणी ते पूर्णपणे या भागातील रावे असू द्या, दादर असू द्या, तांबडशेत असू द्या, कोपर असू द्या, हनुमानपाडा असू द्या, डावरा असू द्या, सोनकार असू द्या, उन्हाळी असू द्या आणि कळवे असू द्या या सर्व गावांना विशेष करून जास्त फटका बसलेला आहे। तांबडशेतमधून आपण बघितलं तर 3 दिवसापूर्वी बघितलं तर या ठिकाणी पूर्ण या गावांचा संपर्क तुटला होता। तांबडशेतमध्ये सुद्धा अत्यंत भयानक अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली होती। निश्चितपणे सरकारच्या माध्यमातून गणपती कारखानदारांना ज्यांचं खरोखर नुकसान झाले त्यांना या ठिकाणी मदत होईलच। परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही त्यांच्यासोबत आहोतच आणि कारखानदारांच्या पाठीशी उभं राहण्याचं या ठिकाणी आपल्याला अभिवचन देतो।